पेशंट जर न्यायचं ठरलं कुंभार पिंपळगावला किंवा घनसावंगी जालन्याला, तर अक्षरशः आम्ही एक झोळीसारखा प्रकार केलेला आहे. ते पेशंट त्या झोळीत टाकायचं, इथं चांगल्या रस्त्यापर्यंत न्यायचं आणि मग तिथून गाडीत बसवायचं आणि मग पेशंटला उपचार होणार. चिखलातून आम्हाला बाहेर काढा, नाहीतर आम्हाला पर्याय तेवढाच उरलेला आहे, बाकी पर्याय आमच्याकडे काही राहिलेला नाही. आम्ही प्रत्येकाच्या पाय पडून थकलो. आता पाय पाडायचं बंद झालं. आता कलेक्टरच्या पायरीवर जाऊन आम्ही आमचा जीव देऊन मोकळे होऊ बस. आता इथं मेल्यापेक्षा तिथं मेलेला आम्हाला लय आनंद वाटणार. आता अन्नत्याग आम्ही उपोषण करू, पर्याय नाही राहिला आमचा. 5 वर्षापासून हे असंच चिखल आहे पूर्ण गावामध्ये. हे दळणवळण आमच्या गावाला म्हणजे दळणवळण नावच राहिलं नाही. सगळी बेकार परिस्थिती झालेली. लेकराचे वृद्ध लोक हे ऑगस्ट मध्ये आपल्या देशात क्रांती झालेली आणि ह्या ऑगस्ट महिन्यातच आम्ही असा म्हणजे पूर्ण गाव उपोषणाला बसणार आहेत ह्या रस्त्यासाठी. चार ते 5 वर्षापूर्वी हीच परिस्थिती आहे. आमच्या गावातील शाळेतली मुलं, पुन्हा आमचा हरिपाठ काकडा हे सगळा बंद आहे. वयोवृद्ध माणसं, आमच्यासारख्या माणसाला दर्शनाला येत नाही सकाळ सकाळ. सगळ्या पुऱ्या ही अडचणी झाल्या. आणि जर कुणाचं जर दुखाय जर लागलंच तर आम्हाला इथून कमीत कमी भादली रोडला जायला लागतं. इथून मला वाटतं 100 मीटर 200 500 ते 600 मीटर असं अंदाजा देऊ. 1 किलोमीटरचं अंतर असन तर त्याला आम्ही ट्रॅक्टरनी किंवा मोठी कमांडर एखाद्या आमच्या गावात भंगार कमांडर येतात त्यात टाकून नेतो. कारण त्याला बी सरकार चालायला बंधन घालते. तरी त्यांना म्हणलं होईल ते आम्ही बघू काय असेल ती, पण आम्हाला एवढं तो रोडवर पोहोचीचा तो बिचारा पोहोचितोय आम्हाला. आणि आमची सध्या परिस्थिती गंभीर झाली. तर ह्याच्यामध्ये आम्हाला एकच शासनाकडे मागणी की होईन तोपर्यंत आमचं लवकरात लवकर काम करून द्यावा. नाहीतर 15 ऑगस्टच्या नंतर आम्ही स्वतः वयोवृद्ध माणसं जाऊन कलेक्टर ऑफिसला उपोषण करणार. का तर इथं मेल्यापेक्षा तिथं मेलेला आम्हाला लय आनंद वाटणार. आता अन्नत्याग आम्ही उपोषण करू, पर्याय नाही राहिला आमचा. लाचचा आम्ही आज तळतळून तुम्हाला सांगतो, हात जोडून विनंती आहे शासनाला की आमच्याकडे बघा, चिखलातून आम्हाला बाहेर काढा, नाहीतर आम्हाला पर्याय तेवढाच उरलेला आहे, बाकी पर्याय आमच्याकडे काही राहिलेला नाही. आम्ही प्रत्येकाच्या पाय पडून थकलो. आता पाय पाडायचं बंद झालं. आता कलेक्टरच्या पायरीवर जाऊन आम्ही आमचा जीव देऊन मोकळे होऊ बस. त्याच्या पुढे आम्हाला काही बोलत बी नाहीत आणि बोलणार बी नाहीत. आता तसं जर सांगायचं झालं तर गेल्या 2 दशकापासून ही परिस्थिती. आणि असं म्हणतात ना की ऑगस्टमध्ये आपल्या देशात क्रांती झालेली आणि ह्या ऑगस्ट महिन्यातच आम्ही असा म्हणजे पूर्ण गाव उपोषणाला बसणार आहेत ह्या रस्त्यासाठी. इतकी गंभीर परिस्थिती तुम्हाला सांगतो. जर दवाखाना असेल, त्याच्यानंतर हे शाळेतले विद्यार्थी असतील, यांना अक्षरशः शाळेत सुद्धा जाता येत नाही. लहान लहान विद्यार्थी बळच आपलं कसं तरी तारेवरची कसरत करून शाळेपर्यंत पोहोचतात. तिथं गेल्यावर त्यांना हातपाय धुवायचे म्हणजे बिकट परिस्थिती साहेब. आणि सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो, ह्या आम्हाला जर पेशंट तुम्ही रस्त्याकडे एकदा दाखवा, पेशंट जर न्यायचं ठरलं कुंभार पिंपळगावला किंवा घनसावंगी जालन्याला, तर अक्षरशः आम्ही एक झोळीसारखा प्रकार केलेला आहे. ते पेशंट त्या झोळीत टाकायचं, इथं चांगल्या रस्त्यापर्यंत न्यायचं आणि मग तिथून गाडीत बसवायचं आणि मग पेशंटला उपचार होणार. इतकी गंभीर परिस्थिती. तर प्रशासनाला एकच सांगणं आहे माझं की येत्या 8 ते 10 दिवसात जर तुम्ही याची विल्हेवाट नाही लावली तर आम्ही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी संपूर्ण गाव एक लाक्षणिक उपोषण करणार आहोत. कलेक्टर ऑफिस पुढे म्हणा किंवा मग गावात. आमच्या गावाची मुख्य मागणी रस्ता. 4 ते 5 वर्ष झाला आम्ही हलाखीचे जीवन जगतो. सगळ्यात मुख्य दळणवळणाची गरज आहे सध्या. हे दळणवळण आमच्या गावाला म्हणजे दळणवळण नावच राहिलं नाही. सगळी बेकार परिस्थिती झालेली. लेकराचे वृद्ध लोक हे गावातल्या मंदिराचं काकडा बंद पडला, हरिपाठ बंद पडला, भजन बंद पडलं. लोक तिकडे मंदिराकडे कुणी दर्शनालाही जायला तयार नाहीत. गावात फिरायला कुणी तयार नाही. सगळी हलाखीचं जीवन जगतो. मंदिरापर्यंत पोहोचायला रस्ताच राहिला नाही. दखल घेतली तर अन्नत्याग आमर उपोषण आम्ही सगळं ग्रामस्थ मंडळी मिळून करू. ही आमची अशी गावची परिस्थिती आहे. जो मुख्य रस्ता आहे आमच्या गावात ये जा करण्याचा, हे दरवर्षी पावसाळ्यामध्ये 4 महिने आम्हाला गुडघे इतकाली पॅन्ट वर करून ये जा करावं लागते. एक तर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी बी हाच रस्ता आहे. शाळेत जाणारे विद्यार्थ्याचे 3 टाइम ये जा करण्यामध्ये हालात सगळे गणवेश भरून जातो. त्यांना शाळेत जाऊन बसता येत नाही. कधी कधी शाळेमध्ये कपडे बदलावं लागते. त्यांना पालकाला कपडे देऊन पोच करून बदलावं लागते.
ही आमची आजची परिस्थिती नाही आहे, ही 5 वर्षापासूनची परिस्थिती आहे. ग्रामपंचायतला आम्ही बार बार मागणी करून सुद्धा आमची काय विनंती करून आमचं काय ऐकून घेतलेलं नाही आणि एकदा पण रस्ता केलेला नाही. ह्यो रस्ता झालेला गोष्ट म्हणजे किती दिवसाची, 4-5 वर्ष अगोदर एकदा झालता. त्याच्यानंतर तेव्हापासून 5 वर्षापासून हे असाच चिखल आहे पूर्ण गावामध्ये आणि ह्याला पर्यायी रस्ता आमच्या गावाला दुसरा कुठलाही नाही. ह्याच रस्त्याने ये जा दवाखान्यात जाणारे लोक जरी असले, पेशंट जरी असलं, डिलिव्हरी पेशंट असू द्या, म्हातारे माणसं असू द्या, ह्यांना इथून तिकडे भादली रोडला पोहोच करावं लागतं. तेव्हा पर्यायी व्यवस्थामध्ये तिथं वाहन वगैरे काहीतरी सापडतं. मग तिथून पोहोच करायला एखाद्या वेळेस बरेचसे असे लय वेळेस अडचणी आलेल्या आहेत. कारण की न टायमाला पोहोचतं दवाखान्यामध्ये न झाल्यामुळे दगावलेत असे 3-4 लोक. अशी परिस्थिती आहे आमच्या गावची. आमचं एकच म्हणणं आहे, प्रशासनाने आमची विनंती ऐकून घेऊन 8 ते 15 दिवसात जर रस्त्याचं नाही समजा करायचं तयार करून घेतलं तर आम्ही डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला उपोषण करणार. सगळं गाव सोबत, सगळे गावातले लोक सोबत घेऊन.